हॅलो स्टुडंट्स, पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12व्या वर्गाचं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर हे युनिट स्टार्टअप केलेलं आहे. आणि या युनिटमध्ये आपण आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे पाहिलं की आपण त्याच्यामध्ये लाईटचे दोन टाईप पाहिले होते, जसं रेडिएशनचे वेव्ह आणि कोणतं पार्टिकल नेचर. त्याचबरोबर मॅटर हे किती प्रकारचं राहते, दोन, वेव्ह आणि कोणतं पार्टिकल नेचर. आता काल आपण भरपूर साऱ्या थिअरीज पाहिल्या की ज्या थिअरीवरून आपल्याला काहीतरी एक स्मॉल आयडिया मिळाली किंवा ॲक्च्युअलमध्ये रेडिएशनचं किंवा लाईटचं जे नेचर आहे ते कशा प्रकारचं असते. तर आपल्याला वेव्ह आणि पार्टिकल असे दोनही नेचर मिळाले किंवा लाईटचं वेव्हही नेचर आहे आणि लाईटचं कोणतं नेचर आहे, पार्टिकल नेचर आहे. मग आता बघा की लाईटचं नेचर आणखी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्यासाठी आपण काल एक पॉईंट आपला किंवा एक जो न्यू टॉपिक होता तो सुरू केला होता, त्याचं नाव होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग आता आज आपल्याला त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोणी केला, त्याचे ऑब्झर्वेशन्स कोणी काढले, त्याच्यावरून कसल्या प्रकारचे आपल्याला नवीन नवीन जे आयडियाज आहेत त्या आपल्या डेव्हलप झाल्या, त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्या रिझल्ट्सने आपल्याला काय चेंज केला फिजिक्समध्ये, तो आपल्याला स्टडी करायचा. आता बघा, मग हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी बघा ब्लॅकबोर्डवरती काय केलेलं आहे, एक डायग्राम कन्स्ट्रक्ट केलेली आहे ऑलरेडी. तर ही डायग्राम जी आहे ही आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम. कोणत्या इफेक्टची डायग्राम आहे ही, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची. आता आपण या डायग्रामला समजून घेऊ आणि फोटो इलेक्ट्रिक काय करू, स्टार्ट करू. मग आता बघा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, आपण कालही पाहिलं होतं, आता आजही बघू. बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आजही बघू. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावच आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग काय, तर फोटोचं जर आपण पूर्ण नाव घेतलं त्याला आपण म्हणतो फोटॉन. इलेक्ट्रिक म्हणजे काय, तुमचा करंट, म्हणजे फोटॉनमुळे तयार होणारा करंट, त्याला आपण काय म्हणू, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटॉनमुळे करंट कसा बनतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आपण काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं की समजा बघा आपल्याकडे अशा प्रकारची एक मेटलची प्लेट आहे. या मेटलच्या प्लेटवरती आपण काय केलं, UV रेज म्हणा किंवा आपले कोणते दुसऱ्या प्रकारचे रेज म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, हे असे इन्सिडेंट. मग मेटलच्या प्लेटवरती जेव्हा आपण UV रेज किंवा आपल्या ऑर्डिनरी रेज इन्सिडेंट करतो तर त्या केसमध्ये काय होते बघा की इथून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. काय बाहेर निघतात, इथून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. मग याच इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रॉन. बघा काय म्हणतो, इलेक्ट्रॉनचं नाव काय ठेवलं आपण, फोटो इलेक्ट्रॉन. आता सर्व यांना फोटो इलेक्ट्रॉन का बरं म्हणतात, कारण बघा हे इलेक्ट्रॉन मेनली कशामुळे बाहेर निघाले, याच्यावर काय इन्सिडेंट झाल्यामुळे, लाईट इन्सिडेंट झाल्यामुळे. म्हणजे काय की लाईटमध्ये काय राहतात, फोटॉन राहतात. लाईट काय बनतो, लाईटमध्ये डिस्क्रीट पॅकेटमध्ये काय राहतात, फोटॉन राहतात. मग हे डिस्क्रीट पॅकेटमधले फोटॉन्स जेव्हा एखाद्या मटेरियल प्लेटवरती किंवा मेटलच्या प्लेटवरती इन्सिडेंट होतील तेव्हा त्या मेटलच्या प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतील. मग ते इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, तर लाईटचा म्हणजे फोटॉनचा. म्हणून त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रॉन्स. आता बघा, आता ही गोष्ट होती हे आपल्याला समजलं, हर्ट्झने जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यावर आपल्याला ते प्रूव्ह झालं की बा अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट होतो. पण आता लक्षात घ्या की हर्ट्झने हा एक्सपेरिमेंट जेव्हा केला ती सेंचुरी आहे नियर अबाउट 1887. कधी केला त्यांनी हा एक्सपेरिमेंट, 1887 मध्ये हा एक्सपेरिमेंट केला. मग आता इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही शिकले असाल की इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो लागला 1897 मध्ये. म्हणजे 1897 मध्ये काय शोधलं गेलं, इलेक्ट्रॉन शोधले गेला. मग आता विचार करा की 87 मध्ये हर्ट्झने एक्सपेरिमेंट केला आणि इलेक्ट्रॉनचा कधी शोधला गेला, 97 मध्ये. मग सर तुम्ही कसं म्हणता की इथून इलेक्ट्रॉन बाहेर निघला, तोपर्यंत आपल्याला इलेक्ट्रॉनचं नाव काय हेही माहिती नव्हतं. मग त्या वेळेस जेव्हा हर्ट्झनं हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा त्याने याला नाव नव्हतं दिलं काही. त्याने फक्त एक्सपेरिमेंट करून पाहिला आणि त्याला काय जाणवलं की या मेटल प्लेटच्या बाहेर इथून त्याने एक वायर कनेक्ट केली अशा प्रकारची आणि या वायरमध्ये आपला करंट जाणवतो. त्याचं म्हणणं काय होतं, काय जाणवतो, करंट. म्हणजे वायरमध्ये काय फ्लो व्हायला लागतो, करंट. आता करंट कधी फ्लो होईल, जेव्हा चार्जेस फ्लो होतील. म्हणजे करंट कधी फ्लो होतो, जेव्हा काय फ्लो होतील, चार्जेस. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवर चार्जेस गेले म्हणजे काय फ्लो होणे, करंट फ्लो होणे. मग हा एक्सपेरिमेंट त्याने केला, त्याला नाव माहिती नव्हतं. मग आता 1887 मध्ये हर्ट्झने तो एक्सपेरिमेंट कशा प्रकारे केला होता ते आपल्याला पाहायचं. मग आता बघा मी ब्लॅकबोर्डवरती एक्सपेरिमेंटल सेटअप काढलेला आहे. आपण आधी या सेटअपला व्यवस्थित समजून घेऊ, या सेटअपला व्यवस्थित समजल्यावरचं वर्किंग कसं होतं ते पाहू आणि मग याच्यावरच्या रिझल्ट्सवरती जाऊ. बघा पहा हर्ट्झने कसा सेटअप केला. तर सगळ्यात पहिले बघा हा जो पोर्शन तुम्हाला दिसून आला एवढा, हा असा पोर्शन आहे ना, हा पोर्शन
तर हा पोर्शन आहे इव्हॅक्युएटेड चेंबर किंवा इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब म्हणू आपण त्याला सिम्पली. इव्हॅक्युएटेड म्हणजे काय, आतमध्ये हवा वगैरे जाता कामा नाही. इव्हॅक्युएटेड आहे पूर्णपणे, त्याच्या आतमध्ये बाहेरची हवा आपण आतमध्ये जाऊ देऊ नये समजा. इव्हॅक्युएटेड आहे पूर्णपणे. हा जो ग्लास चेंबर आहे किंवा ग्लासची ट्यूब आहे, आता या ट्यूब मध्ये बघा आपण काय सेटअप केलेलं आहे. या ट्यूब मध्ये आपण इथे एक प्लेट बसवलेली आहे, ई नावाची प्लेट आहे आणि इथे एक सी नावाची प्लेट आहे. किती प्लेट बसवलेली आहे आपण इथं, 2 प्लेट बसवलेली. ही जी ई नावाची प्लेट आहे तुमची पहिली, ही ई नावाची प्लेट काय काम करते आणि सी नावाची प्लेट काय काम करते बघा. तर ईचं मेन काम आहे, ही आहे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलनं बनलेली. कशानं बनलेली आहे ती, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. आता फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय की असं मटेरियल ज्याच्यावरती लाईट पडेल, लाईट मला काय पडेल लेक्चरमध्ये, फोटॉन पडेल, तेव्हा त्या मटेरियलमध्ये काही ना काही प्रोसेस होईल आणि त्या प्रोसेसमुळे त्या मटेरियलच्या आतमध्ये चार्जेस सिम्पली इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं झिंक कोणतं मटेरियल आहे, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, मागे पाहिलं होतं आपण व्हिडिओमध्ये. मग आता बघा हा ई आपण घेतला, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. आता फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर लाईट पडल्याशिवाय तर काही इलेक्ट्रॉन बाहेर निघणार नाही. किंवा फक्त फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतलं आणि ठेवलं देर आम्हाला इलेक्ट्रॉन, तर तो देईल का नाही. तो कधी देईल, जेव्हा त्याच्यावरती काय होईल, लाईट इन्सिडेंट होईल. आता लाईट इन्सिडेंट होईल त्यालाही भरपूर साऱ्या कंडिशन्स आहेत, कसा लाईट पाहिजे काय पाहिजे ते आपण डिस्कस करूच. मग आता बघा याच्यावर लाईट इन्सिडेंट व्हावा, UV रेज म्हणा किंवा नॉर्मली आपण आपले जे विचार जर केला समजा प्लेन पोलराइज लाईट म्हणा किंवा सिम्पली मोनोक्रोमॅटिक लाईट जरी आपण म्हटलं तरी चालेल, काही फरक नाही पडणार. मग समजा बघा हा आपला एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट, कोणता लाईट आपला, हा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. आता बघा काय झालं, तर ही जी तुमची फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट आहे याच्यावरती लाईट इन्सिडेंट व्हावा म्हणून त्याने काय केलं की या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबला एक विंडो काढली. काय काढली, एक विंडो. बघा हे वरचं जे अरेंजमेंट मी काढलं की नाही, ही काय आहे तुमची, ही क्वार्ट्जची विंडो आहे. क्वार्ट्ज काय, काचेचा एक टाईप आहे की जो त्याच्यावर पडणारा पूर्णच्या पूर्ण लाईट काय करून टाकतो, खाली ट्रान्सफर करतो, म्हणजे रिफ्रॅक्शनचा फेनॉमेनॉन दाखवतो. मग आता बघा आपण काय केलं, वर एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घेतला आपण. कोणता लाईट घेतला, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. आता मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट काय असतं लक्षात घ्या. तर मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे असा लाईट की ज्याची एकच फ्रिक्वेन्सी आहे. किती फ्रिक्वेन्सी त्याची, एक सिंगल फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज होता कामा नाही, तीच फ्रिक्वेन्सी आहे. समजा आपण रेड कलरचा लाईट घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी समजा आपण कन्सिडर करू 6200 एंगस्ट्रॉम. 6200 कशामध्ये येईल, एंगस्ट्रॉममध्ये. मग एवढी फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी नेहमी कशी राहील, कॉन्स्टंट राहील. त्याला आपण कोणता म्हणतो, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. मग हा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घेतला आणि या मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट मधून आता काय होईल की लाईट रेज अशी या प्लेटवरती काय व्हायला लागतील सांगा मुलांना, कशी इन्सिडेंट काय होतील, असे याच्यावरती इन्सिडेंट. मग आता बघा मेटल प्लेट ई वरती काय झालं, फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट ई वरती वरून मोनोक्रोमॅटिक लाईट्स काय झाले, इन्सिडेंट झाले, त्यांची सिंगल फ्रिक्वेन्सी. आता जेव्हा फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती लाईट इन्सिडेंट होईल आपल्याला माहिती आहे की तिथून काय बाहेर निघतात, डायग्राम क्लिअर केली मी, काय बाहेर निघतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. बघा नाव नव्हतं माहिती आपल्याला, पण आपण आता म्हणूच त्याला समजा, पण दुसरं नाव काय म्हणतो आपण त्याला, तर इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतात. मग आता हे इलेक्ट्रॉन्स इथून बाहेर निघतील अशा प्रकारे, हा इलेक्ट्रॉन, हा दुसरा इलेक्ट्रॉन, हा तिसरा इलेक्ट्रॉन, हा चौथा इलेक्ट्रॉन, असे भरपूर सारे काय बाहेर निघतील इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन पुढे मूव्ह होतील. आता हे इलेक्ट्रॉन पुढे कशा प्रकारे मूव्ह होतात ते आपल्याला पाहायचं, तेच आपल्याला पाहायचं आहे. हा सी काबर बसलो ते. मग आता बघा या इलेक्ट्रॉनला आपल्याला कॅप्चर करायचं आहे, कारण बघा आपल्याला जर करंट पाहिजे तर इलेक्ट्रॉन एका वायरमधून वगैरे फ्लो झाले पाहिजे, तेव्हाच आपल्याला काय मिळेल, करंट मिळेल. मग त्यामुळे इथून बाहेर निघालेले इलेक्ट्रॉन आपल्याला कलेक्ट करावे गरजेचे आहे. काय करणं गरजेचे आहे, कलेक्ट. म्हणून आपण हा पॉईंट बसवला सी, याला आपण म्हणतो कलेक्टर. काय म्हणतो आपण त्याला, कलेक्टर. हा काय करेल की हा आलेल्या सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सला कलेक्ट करण्याचं काम करेल. काय करेल, त्याला आलेल्या इलेक्ट्रॉन्सला कलेक्ट करण्याचं काम करेल. आता तो कसा कलेक्ट करेल ते आपण पाहू, कसा कलेक्ट करेल ते पाहू. समजा बघा त्याच्याकडे ऑथोराइज परमिशन असली पाहिजे इलेक्ट्रॉनला काय करण्यासाठी, काय करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी. समजा आपण रेल्वेतून उतरलो तर बाहेर TC वगैरे उभा असतो, तो आपल्याला तिकीट काय करतो, कलेक्ट करतो, बरोबर. तोच का बरं करतो, कारण तो रेल्वेचा व्यक्ती आहे, रेल्वेनं ऑर्गनाईज केलं त्याला काय करण्यासाठी, तिकीट कलेक्ट करण्यासाठी. तसं इथून निघालेल्या इलेक्ट्रॉनला कलेक्टरच का ऍक्सेप्ट करेल, त्यांना कलेक्टरच का जमा करेल, याचं मेन कारण आहे की आपल्याला त्या इलेक्ट्रॉनला इथं जमा करून आपल्या सेटअप मध्ये आणायचं आहे.
की जेणेकरून आपल्याला समजेल की या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेटने किती करंट डेव्हलप केला किंवा प्रोड्यूस केला. म्हणून आपल्याला काय पाहिजे, कलेक्टर पाहिजे. मग आता बघा, हा आपण कलेक्टर सी घेतला. पुढे सांगतो अजून कलेक्टर बद्दल. आता आपला एवढा क्वेश्चन झाला, एरोगेट ट्यूब झालं, क्वार्ट्ज विंडो झाला. ही कोणती आपली फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट आहे, हा काय कलेक्टर आहे. नंतर बघा, फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट आणि कलेक्टर पासून आपल्याला दोन वायर्स काढले. बघा, इथून एक वायर काढली आणि इथून एक वायर काढली. आता काय करायचं आपल्याला, तर या एक्सपेरिमेंटला स्टार्टअप झाल्यावर काय होईल, लाईट पडेल, इलेक्ट्रॉन बाहेर निघतील. पण ते इलेक्ट्रॉन आपल्याला जर बॅटरीमध्ये स्टोअर करायचे आहे किंवा त्यांचा किमान करंट मेजर करायचा आहे, तर ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला जमा करणं गरजेचे आहे करंट मोजण्यासाठी. मग त्यामुळे आता काय होईल बघा, की आपल्याला या एक्सपेरिमेंटला एखादं पोटेन्शियल सप्लाय करण्याची गरज आहे. आता पोटेन्शियल का सप्लाय करावं लागेल, कारण इथून निघालेल्या इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. मग जर आपण या कलेक्टर प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल सप्लाय केलं, बघा मुलांना कोणतं पोटेन्शियल सप्लाय केलं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. व्यवस्थित पहा, पॉईंट फार महत्वाचा आहे. आता काय होईल की जी पहिले तुमची फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट आहे, जे मेटलची असते, मेटलमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी भरपूर सारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात मेटलमध्ये, कारण मेटल काय, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता कोणतेही मटेरियल गुड कंडक्टर कधी असते, जेव्हा त्याच्यामध्ये भरपूर सारे काय राहतात, इलेक्ट्रॉन्स राहतात. मग आता काय होईल की फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट मधून इलेक्ट्रॉन बाहेर निघाले. मग प्लेट मधून जर इलेक्ट्रॉन बाहेर निघाले तर त्या प्लेटवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. कोणत्या प्लेटवरती, फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेटवरती. आणि बाहेर निघाले इलेक्ट्रॉन्स होतो ऑलरेडी कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रॉनला आपल्याला पुढे धावायचं आहे, पुढे पाठवायचं आहे, पुढे पाठवायचं आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला ही कलेक्टर प्लेट काय घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह घ्यावी लागेल. म्हणून मी सीला काय घेतलं, पॉझिटिव्ह घेतलं. पॉझिटिव्ह कशी घेणार, तर हे कनेक्शन्स केलं अशा प्रकारे, आणि या कनेक्शनच्या थ्रू बघा मी त्याला बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलकडे जोडलं, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जोडलं. कोणत्या टर्मिनलशी जोडलं, बॅटरीच्या पॉझिटिव्ह. बघा तुम्हाला दिसतं ना, हे मोठी वाली लाईन जी असते काय असते, पॉझिटिव्ह, आणि लहान वाली लाईन काय असते आपली, निगेटिव्ह लाईन राहते. बरोबर, पॉझिटिव्हशी जोडलं. आणि या ई प्लेटला मी काय कनेक्ट केलं, निगेटिव्हशी कनेक्ट केलं. त्याशी कनेक्ट केलं, निगेटिव्हशी कनेक्ट केलं. मग आता बघा काय होईल की जसं आपण इथं काहीतरी पोटेन्शियल देऊ, म्हणजे या सी कडे काही ना काही एनर्जी प्रोड्यूस झाली. कोणती एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, की जेणेकरून ते सी प्लेट जी आहे ती काय करेल, इथून बाहेर निघालेल्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेऊ. अट्रॅक्ट केल्यावर काय होईल की ते इलेक्ट्रॉन या वायरमधून अशा प्रकारे फ्लो व्हायला लागते, तिकडे येतील. बरोबर आहे. आता लक्षात घ्या इथं की सर मग या ई मधून इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली निघतात काय, तर लक्षात घ्या ई मधून इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली निघणार नाही. जसे फोटॉन सी वरती मेटल प्लेट ई वरती मेटल प्लेट वरती इन्सिडेंट होतील, तर काही अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर होतील पहिले, नंतर आणखी काही अमाऊंट मध्ये निघतील, नंतर आणखी काही अमाऊंट मध्ये निघतील. म्हणजे डिस्क्रीट मॅनर मध्ये इलेक्ट्रॉन्स निघतील, कंटिन्युअस मॅनर मध्ये नाही निघत. कसे निघतील ते, डिस्क्रीट मॅनर मध्ये निघतील. मग डिस्क्रीट मॅनर मध्ये निघाले, मग हे इलेक्ट्रॉन इथं आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल घेतला, पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन त्यांना कुठे पोहोचवले, या पॉईंट पर्यंत आले. हे काय आहे आपलं, तर इथं आलेले इलेक्ट्रॉनने किती करंट प्रोड्यूस केला ते मेजर करण्यासाठी मी मायक्रो ॲमीटर बसवतो. आता आपण मिली ॲमीटरही बसू शकलो असतो, ॲमीटरही बसू शकलो असतो, पण आपल्याकडे एवढा करंट नाही आहे की जो ॲमीटरमध्ये आपण मेजर करू. खूप स्मॉल अमाऊंटमध्ये करंट येईल, कारण की मीटरची प्लेट आपली कशी आहे, लहानशी मीटरची प्लेट आहे, त्यामुळे करंट हे कसं असेल, स्मॉल असेल. मग म्हणून आपण काय केलं, मायक्रो ॲमीटर बसवलं. मग मायक्रो ॲमीटर काय मेजर करून देणार आपल्याला, इथं असलेला करंट. इथून आपण काय मेंटेन करू, इथून आपण मेंटेन करू की या सी ला आपल्याला किती पोटेन्शियल द्यायचं आहे, किती, पॉझिटिव्ह 1 व्होल्ट, पॉझिटिव्ह 2 व्होल्ट, पॉझिटिव्ह 3 व्होल्ट, पॉझिटिव्ह 4 व्होल्ट, किंवा आणखी म्हणायचं झालं तर बा -1 व्होल्ट, -2 व्होल्ट, -3 व्होल्ट, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. हे कोण मेंटेन करेल, हा मी मेंटेन करेल. ते कशा प्रकारे मेंटेन करू, आपण इथं काय बसवलेली आहे मुलांना, एक बॅटरी बसवलेली आहे सगळ्यात पहिले. त्या बॅटरीच्या वर बघा एक रेझिस्टन्स बसवलेला आहे. आता हा झाला रेझिस्टन्स, बघा असा राहतो रेझिस्टन्स मुलांना. आणि जर त्या रेझिस्टन्स वरती तुम्हाला असा ॲरो वगैरे दिसला ना, कधी असा ॲरो वगैरे दिसला किंवा अशी एखादी लाईन असली, ॲरो दिसला किंवा लाईन असली, तर त्याला काय म्हणायचं, रिओस्टॅट. काय म्हणतो आपण त्याला, रिओस्टॅट. रिओस्टॅटचं वर्किंग रेझिस्टन्स सारखंच आहे, फक्त फरक काय आहे की रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, फिक्स व्हॅल्यू राहते रेझिस्टन्सची. जेवढी असेल 10 किलो ओहम, 1000 किलो ओहम, जेवढी असेल तेवढी व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. पण रिओस्टॅटची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. तुम्ही जर तुमच्या लॅबमध्ये वगैरे पाहिलं असेल, तसे वायर्स राहतात पूर्ण गुंडाळलेला, त्याला एक अशी वर चॉक राहतो, त्याला आपण असा फिरवतो, म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये कमी जास्त करतो. तो का वापरतो आपण, रिओस्टॅट. मग रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी जास्त केली तर काय होईल मुलांना, आपलं पोटेन्शियल काय होत जाईल, कमी जास्त होत जाईल. मग आपण काय केलं, इथून एका सर्टन पोटेन्शियल पहिले 1 व्होल्ट म्हणा, 2 व्होल्ट म्हणा,
त्याला सप्लाय केलं, मग 1 व्होल्टवरती काय मेजर केला, करंट मेजर केला, 2 व्होल्ट पण काय मेजर केला, करंट मेजर केला, मग याला 3 व्होल्ट दिलं, नंतरही काय मेजर केला, करंट मेजर केला. तर अशा प्रकारचा आपण हा सेटअप बनवला. मग इथे एक व्होल्टमीटर आहे, इथे रिओस्टॅट आहे, इथे बॅटरी आहे, हा काय तुमचा मायक्रो ॲमीटर आहे, काय मेजर करण्यासाठी, करंट मेजर करण्यासाठी. व्होल्टमीटर कशासाठी आहे, पोटेन्शियल मेजर करण्यासाठी. आणि हे जी सेटअप आहे, आता हा सेटअप काय आहे एवढा सरसा मग हा, तर हा आहे कम्युटेटर. काय तो सेटअप, कम्युटेटर. आता कम्युटेटर कसं असते, तर कम्युटेटर काय करतो बघा, की जेव्हा समजा आपण 2 पोटेन्शियल घेतो, 2 पॉईंट घेतले, आधी हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे, हा पॉईंट निगेटिव्ह आहे पहिल्या केसमध्ये. मग जर आपण कम्युटेटरला फिरवलं तर त्या केसमध्ये काय होईल, की या दोन्ही पोटेन्शियलचे वरचे चार्जेस चेंज होतील, म्हणजे याची पोलॅरिटी चेंज होईल. काय चेंज होईल, याची पोलॅरिटी. कशी पोलॅरिटी चेंज होते, की जो आधी पॉझिटिव्ह होता तो आता निगेटिव्ह होईल, आणि जो आधी निगेटिव्ह होता तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. ते आपल्याला करणं गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला हा एक्सपेरिमेंट 2 वेळेस स्टडी करायचा आहे. एकदा जेव्हा आपण पोटेन्शियल वाढवू तेव्हा, एकदा जेव्हा आपण पोटेन्शियल कमी करू तेव्हा. मग पोटेन्शियल कमी कधी होईल, तर आपल्याला पोटेन्शियल निगेटिव्हमध्ये घेऊन जावं लागेल. मग निगेटिव्हमध्ये नेण्यासाठी या सेटअपमध्ये आपण काय बसून ठेवलं, एक कम्युटेटर बसून ठेवलं, की जे कम्युटेटर काय करेल, पोलॅरिटी चेंज करण्याचं काम. बरोबर आहे. मग अशा प्रकारचा हा जो सेटअप आहे, हा सेटअप हर्ट्झचा सेटअप आहे, की त्यांनी अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट काय केला होता, स्टडी केला होता. आता त्यांनी याच्यावरून बघा एक्सपेरिमेंट सेटअप केला, काही ऑब्झर्वेशन्सही काढले. हे असे ऑब्झर्वेशन्स कसे होते, की जेव्हा फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवरती लाईट इन्सिडेंट होईल, काय इन्सिडेंट होईल, फक्त लाईट किंवा रेडिएशन इन्सिडेंट होईल, त्याच्यामधून काहीतरी बाहेर निघेल, ज्यामुळे आपल्याला करंट मिळेल. बघा काहीतरी बाहेर निघेल, काय बाहेर निघेल, काहीतरी बाहेर निघेल, की ज्यामुळे आपल्याला काय मिळेल, करंट मिळेल. ह्या गोष्टी सांगितल्या हर्ट्झने. म्हणजे काय, की मेटल प्लेटपासून आपण करंट बनवू शकतो, इथपर्यंतच्या रिझल्टवरती ते पोहोचले. पण मेटल प्लेटमधून नेमकं काय बाहेर निघून आलं, कशामुळे बाहेर निघून आलं, ह्या गोष्टी सांगता आलेल्या नव्हत्या हर्ट्झने. मेकॅनिक्स तर तेच आहे आपलं मेनली. आपण जर एखादा फिनॉमिना एक्सप्लेन केला तर फिनॉमिनाचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे, की बा हे असं यामुळे होऊन आलं, तेव्हा सायन्स त्याला ॲक्सेप्ट करेल. पण त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केला, एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स केले, पण त्यांना त्याच्या मेनली रिझल्टवर पोहोचता आलं नाही. मग तेच रिझल्टवर पोहोचण्याचं काम पुढे पुढे बाकीच्या सायंटिस्ट लोकांना कंटिन्यू केलं. त्याने काय केलं, त्याने पाहिलं, हर्ट्झ जाऊन एक्सपेरिमेंट केला, मस्त एक्सपेरिमेंट, एक नंबर एक्सपेरिमेंट. पण हर्ट्झ बोले रिझल्ट सांगतात, हां हर्ट्झने सांगले, आम्ही सांगू, बाकी सायंटिस्ट लोकांचं म्हणणं. मग ते पुढे आले, त्यांनी वर्क करायला लागले. मग त्यांनी पुन्हा हा एक्सपेरिमेंट सेटअप केला, आणि याच्यावरून मग त्यांनी जे रिझल्ट्स काढले ते रिझल्ट आपल्याला आता डिस्कस करायचे. काय करायचं, रिझल्ट डिस्कस. आणखी बघा एक पॉईंट आपल्या इथं राहिला, की कसा आपण तो एक्सप्लेन करू शकतो तो पहा. जर मी इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल घेतलं सी वरती, कोणतं पोटेन्शियल घेतलं, पॉझिटिव्ह, तर इथून इलेक्ट्रॉन्स काय होतील, इथे येतील, आणि इलेक्ट्रॉन्स आपण मेजर करू कशामध्ये, करंटमध्ये. मग इथून जेव्हा इलेक्ट्रॉन्स इकडे येतील तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल, इथं कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह, त्यामुळे करंटची व्हॅल्यू काय होत जाईल, इन्क्रीज, करंट वाढेल. पण जर मी कम्युटेटरच्या थ्रू इथं निगेटिव्ह चार्ज घेतला, काय घेतला मुलांना, निगेटिव्ह चार्ज, तर त्या निगेटिव्ह चार्जमध्ये आता याच्यावर निगेटिव्ह चार्ज झाला, आणि इथले काय झालं, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. या दोघांमध्ये रिपल्शन सुरू होईल. काय सुरू होईल, दोघांमध्ये रिपल्शन. आधी त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन, आता काय सुरू होईल, रिपल्शन. मग त्या रिपल्शनमुळे हे इलेक्ट्रॉन सी वरती जाणार नाही, तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. मग असं जर झालं तर त्या केसमध्ये हे इलेक्ट्रॉन इकडेच डिस्ट्रॉय होते. मग अशा केसमध्ये इकडेही इलेक्ट्रॉन इकडे न गेल्यामुळे तुम्हाला मिळणारा करंट कसा असेल, झिरो असेल. कसा करंट मिळेल तुम्हाला, झिरो. याचे 2 नाव आहेत, एक ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल आणि एक रिटार्डिंग पोटेन्शियल. तुम्ही ॲक्सलरेशन तर शिकलं असाल, की एखाद्या वस्तूची आपण व्हेलॉसिटी काय करतो, व्हेलॉसिटी पर युनिट टाइम त्याला आपण ॲक्सलरेशन म्हणतो, बरोबर आहे. मग जर व्हेलॉसिटी वाढत 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 गेली तर ॲक्सलरेशन काय होत जाईल, आपलं इन्क्रीज होत जाईल. मग एखाद्याची स्पीड वाढवणे किंवा त्याची व्हेलॉसिटीला स्टॉपअप करणे म्हणजे काय करणे, ॲक्सलरेट. आणि आपण एखाद्या गाडीचा ब्रेक मारला, त्याची व्हेलॉसिटी काय होते, कमी, त्याला आपण काय म्हणतो, रिटार्डेशन. मग इथं पॉझिटिव्ह चार्ज ठेवणे म्हणजे करंटला वाढवणे, ॲक्सलरेटेड करणे, आणि इथं निगेटिव्ह चार्ज ठेवणे म्हणजे करंटला कमी करणे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, रिटार्डिंग पोटेन्शियल, जो करंटला कमी करतो, ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल जो करंटला, हे 2 डिफरन्स. तर हा एवढा जो आहे हा हर्ट्झचा सेटअप होता, जो त्यांनी केला होता काय स्टडी करण्यासाठी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करण्यासाठी. मग आता याच्यानंतर जे सायंटिस्ट आले त्यांनी याच्यावरती ऑब्झर्वेशन्स केले, तर ते ऑब्झर्वेशन्स कसे आहेत ते आता आपण स्टडी करू.
एवढा पण समजलं का सांगा आधी. पहा एकदम इझी आहे बघा. अशा प्रकारचा सेटअप मी बनवला होता. या सेटअप वरून आपण काय केलं की हे कशा प्रकारे वर्क वगैरे करते ते आपण स्टडी केलं. काही डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा एकदा याला थोडं रिवाइज करून पाहू शकता. याच व्हिडिओला पॉज वगैरे करून किंवा डायग्राम जर काढायचं असेल तर व्हिडिओला आधी पॉज करता 2 मिनिटं आधीचा आणि ही डायग्राम वगैरे तुम्ही काय करू शकता काढू शकता. आणखी लक्षात घ्या मुलांना शिकवत असताना तुम्ही तुमच्या नोट्सही बनवावे जेणेकरून तुम्हाला काय होईल की भरपूर सारे पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. बुकमध्ये वगैरे वाचण्याची गरज पडणार नाही कारण आपण भरपूर सारे पॉईंट्स घेतो की त्याला सिक्वेन्सली लिहू शकता. मग आता बघा काय झालं की हर्ट्झने हा एक्सपेरिमेंट केला पण हर्ट्झला याच्यावरती रिझल्ट काही व्यवस्थित सांगता आले नाही. मग त्यामुळे जे नवीन सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्याकडे ओढले तर त्याच्यामध्ये पहिला आहे हॉल वॉच. हॉच अँड लिनार्ड. काय सायंटिस्ट नाव हॉल वॉच अँड लिनार्ड. ते घड्याळीचा पाठ झालं होतं त्याचं नाव आहे हॉल वॉच. काय सायंटिस्टचं नाव हॉल वॉच अँड लिनार्ड. तर हे दोघंही फिजिसिस्ट होते. त्यांनी पाहिलं हॉर्ट साहेबाला एक्सपेरिमेंट नाही करता आलं पण एक्सपेरिमेंट केला. मग आता आपण काहीतरी करा त्याचा एक्सपेरिमेंट करून. मग त्यांनी तो पुन्हा एक्सपेरिमेंटल सेटअप केला आणि त्याच्यावरून ऑब्झर्वेशन काढायला सुरुवात केली. ऑब्झर्वेशन कशी हर्ट्झनं तर करून दाखवलं होता पहिले. यायनं काय केलं फक्त त्याच्यामध्ये त्याचं डोकं लावलं. कसं डोकं लावलं 3 गोष्टी होत्या. किती गोष्टी होत्या 3 पहा. एक इन्सिडेंट लाईट. काय होतं तुमचा इन्सिडेंट लाईट. दुसरं त्या लाईटची फ्रिक्वेन्सी. लाईटची काय पाहिली फ्रिक्वेन्सी. आणि तिसरी गोष्ट पोटेन्शियल. तिसरी गोष्ट कोणती इन्सिडेंट लाईट लाईटची फ्रिक्वेन्सी आणि काय आपण अप्लाय केलेलं पोटेन्शियल. या इन्सिडेंट लाईटला तुम्ही लाईटची इंटेन्सिटी म्हणा. काय म्हणा लाईटची इंटेन्सिटी. पहा कशा प्रकारे त्यांनी सगळ्यात पहिले विचार केला की लाईटच्या इंटेन्सिटीचा करंटवरती काय फरक पडतो. कशाचा इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. कशी असते इंटेन्सिटी बघा आपण धरत आहोत. समजा एखादी रूम आहे त्याच्यामध्ये आपण 60 वॅटचा बल्ब लावला. किती वॅटचा बल्ब लावला 60. चांगला उजेड आहे रूममध्ये. त्याच रूममध्ये आपण 100 वॅटचा लाईट लावला उजेड कसा असेल जास्त उजेड असेल. त्याच रूममध्ये तो रिमूव्ह करून आपण 200 वॅटचा लाईट लावला उजेड कसा असेल जास्त. म्हणजे जेवढं आपण त्याचं वेटेज वाढू राहिलो जे वॅट पॉवर वाढू राहिलो तेवढी इंटेन्सिटी काय होऊ राहिली वाढू राहिली. म्हणजे जेवढे लाईट रेज आहे तुमचे त्यांची अमाऊंट काय होऊ राहिली. जी इंटेन्सिटी वाढवणे म्हणजे काय लाईट रेजची अमाऊंट वाढवणे. मग जशी त्यांनी इंटेन्सिटी वाढवली तसा त्यांना एक्सपेरिमेंटमध्ये चेंज जाणवला. काय जाणवला चेंज. कसा पोटेन्शियल दिलं त्यांनी. समजा इथं आपण आता लहानशी डायग्राम करू. 5 व्होल्टचं पोटेन्शियल दिलं मुलांना. किती व्होल्टचं पोटेन्शियल दिलं त्या सेटअपमध्ये जर बघायचं. आणि वरून जो लाईट आला होता समजा या लाईटची पहिली इंटेन्सिटी आपण कन्सिडर करू 100 वॅटचा लाईट होता. किती वॅटचा लाईट होता 100 वॅटचा. इथून पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं त्यांना समजा करंट मिळाला इथं 15 मायक्रो अँपिअर. हे सगळे जे रिडिंग्स आहे हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी घेऊन आलो. स्टँडर्ड रिडिंग नाही आहे लक्षात घ्या पहिले. 100 वॅटचा लाईट लावला 5 व्होल्ट पोटेन्शियल दिलं. किती करंट मिळाला 15 मायक्रो अँपिअरचा. त्यांनी काय केलं मग 200 वॅटचा लाईट घेतला 100 वॅटच्या जागेवर. किती लाईट घेतला त्यांनी 200 वॅटचा लाईट घेतला. त्यांनी पुन्हा पोटेन्शियल तेवढंच ठेवलं. आता त्यांना फरक जाणवला की करंट 15 मायक्रो अँपिअर नाहीये तो 30 मायक्रो अँपिअर झाला. हा रिझल्ट बघा काय झालं रिझल्ट. त्यांनी रिझल्ट काढले. म्हणजे काय की जशी आपण इन्सिडेंट केलेल्या लाईटची इंटेन्सिटी वाढवतो त्याच बरोबरीने त्यामधून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधून निघणारा करंटही काय होत जातो इन्क्रीज होत जातो. प्रपोर्शनॅलिटी आहे करंट आणि पण इंटेन्सिटी. जशी इंटेन्सिटी वाढू करंटही काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल. कोण करू राहिलं हे लिनार्ड हॉल वॉच यांनी करू राहिले एक्सपेरिमेंट. आणखी त्यांनी स्टडी केला फ्रिक्वेन्सीचा की सर हा जो लाईट आपण इन्सिडेंट केला होता तुम्ही सांगितलं होतं की त्या लाईटची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ठेवा मोनोक्रोमॅटिक लाईट ठेवा एकच फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. मग यांनी काय केलं तर यांनी पुन्हा तो एक्सपेरिमेंट करून पाहिला की समजा झिंकची प्लेट घेतली. एक मिनिट पहा कोणती प्लेट घेतली मुलांना झिंकची प्लेट घेतली. समजा अशी झिंकची प्लेट घेतली त्याच्यावर लाईट टाकला
समजा आपण कन्सिडर करू की या लाईट हा जो तुमचा लाईट पडला ना याची फ्रिक्वेन्सी 5000 अँगस्ट्रॉम किंवा 5000 अँगस्ट्रॉम आहे. ते फ्रिक्वेन्सी 5000 करून पाहिलं त्यांना जाणवलं की 5000 अँगस्ट्रॉम वरती इलेक्ट्रॉन्स बाहेर निघाले. सेटअप पूर्ण व्यवस्थित आहे पण इलेक्ट्रॉन बाहेर निघालेच नाही. सर्किटमध्ये करंट किती आहे 0. तर मग एक्सपेरिमेंट झाला पाहिजे होता. फ्रिक्वेन्सी 5000 अँगस्ट्रॉम आपली कॉन्स्टंट आहे पण त्यांना जाणवलं त्यांनी पुन्हा करून पाहिलं मग 6000 करून पाहिली फ्रिक्वेन्सी. किती करून पाहिली फ्रिक्वेन्सी 6000 तरी काही नाही जाणवलं करंट 0. मग 7000 करून पाहिली मग त्यांना जाणवलं की आता इथून काय होत आलं तर इथून आता करंट बाहेर निघून आला. मग आणखी एक रिझल्ट मिळाला की कोणत्याही फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट मधून जर इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचे असतील फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचे असतील तर त्यासाठी एखाद्या सुटेबल फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. ती सुटेबल फ्रिक्वेन्सी मिळाल्याशिवाय तिथून इलेक्ट्रॉन्स बाहेर निघणार नाहीत. म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी कशी आहे गरजेची आहे. हा रिझल्ट आला. आपण हे व्यवस्थित डिस्कस करू दोन सांगू लागलो. नंतर आहे पोटेन्शियल. पोटेन्शियलचाही फरक पडतो. आपण मग डिस्कस केला पॉझिटिव्ह पोटेन्शियल ठेवलं तर काय होतं तुमचं करंट वाढत जाते. निगेटिव्ह ठेवलं तर करंट काय होत जाते कमी होत जाते. तो कसा कमी होते कसा वाढते कट ऑफ रिजन काय असते सॅच्युरेशन पॉईंट काय असते ते आता आपण डिस्कस करू. तर आता आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायला लागू. आपल्याला एक 6-7 पॉईंट घ्यायचे आहे याच्यावरती की यांनी कशा प्रकारचे रिझल्ट जे आहे ते मांडले. मग त्या रिझल्ट वरूनही आपण पुढे पाहायचं आपल्याला आईन्स्टाईन वगैरेचा इफेक्ट ते पाहायचा आहे तो नंतर. आता बघा पहिलं काय करू आपण. पहिला ॲक्ट जो आहे ना आपला तो आपण याला स्टार्ट करू. आता पहिला आपला पॉईंट काय घेऊ आपण बघा. तर पहिला पॉईंट लिहितो मी फ्रिक्वेन्सी बद्दल तर तो फार कामाचा आहे. तर तो कसा आहे तर कोणत्याही फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवरती मी इकडे पॉईंट लिहून घेईन असे तुम्हाला सांगेल ते आधी आणि इकडे लिहून घेईल मग तुम्ही ते पाहू शकता बुकमध्ये वगैरे. समजा ही आपण झिंकची प्लेट घेतली आणि या झिंकच्या प्लेटवरती काय केला लाईटला इन्सिडेंट केलं मोनोक्रोमॅटिक लाईटला. आता आपण इन्सिडेंट केलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी समजा आपण वेगवेगळ्या प्रकारे व्हॅरी केली. पहिले वेगळ्या फ्रिक्वेन्सी टाकला मग आणखी वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा घेतला मग आणखी वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा घेतला. तर याच्यावर आपल्याला काय जाणवतं समजा बघा आपण कन्सिडर करू की झिंकसाठी 3000 अँगस्ट्रॉम फ्रिक्वेन्सीचा वेव्ह आपण घेतला. किती घेतला फ्रिक्वेन्सी किती घेतली समजा आपण फ्रिक्वेन्सी ॲक्च्युअलमध्ये हर्ट्झमध्ये आली पाहिजे. आपण त्याची वेवलेंथ कन्सिडर करू आलो होतो मगापासून जे अँगस्ट्रॉम म्हटलं की मी ती काय त्याची वेवलेंथ होती चुकून ते वाचन झालं. ठीक आहे पहा. मग आता आपण एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा याच्यावरती लाईट इन्सिडेंट केला. काय केला लाईट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा इन्सिडेंट केला. मग एका फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट केल्यावर आपल्याला जाणवलं की या मेटल प्लेटमधून कुठलेही इलेक्ट्रॉन्स बाहेर आले नाही. मग आपण फ्रिक्वेन्सी वाढवली पुन्हा जाणवलं आपल्याला की लाईट पुन्हा इलेक्ट्रॉन जे आहे ते बाहेर आले. पण एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती काय होईल की या मेटल प्लेट्समधून इलेक्ट्रॉन बाहेर येते. काहीतरी इलेक्ट्रॉन बाहेर. तर ती जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे की ज्या फ्रिक्वेन्सीला या मेटल प्लेट्समधून इलेक्ट्रॉन बाहेर आले त्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कोणती फ्रिक्वेन्सी म्हणायचं मुलांना थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग सर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते तर अशी फ्रिक्वेन्सी की ज्या फ्रिक्वेन्सीच्या लाईटला काय होईल की मेटल सरफेसमधून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतील त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. डेफिनेशन जर सांगायची झाली आपल्या लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये कसं सांगू आपण द मिनिमम अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इमिट ऑर इजेक्ट. इमिट म्हणजे बाहेर काढणे किंवा इजेक्ट म्हणजे काढणे. टू इमिट ऑर इजेक्ट फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस आर कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. की असं कमीत कमी फ्रिक्वेन्सी की ज्या फ्रिक्वेन्सीवरती मेटल प्लेटमधून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतील त्या फ्रिक्वेन्सीला कोणती फ्रिक्वेन्सी म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग हा पहिला पॉईंट सांगितला. कोणता पॉईंट सांगितला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कोणता पहिला त्यांनी कोण आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिसतो ना मला ठीक. कोणता पॉईंट दिला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कोणी हॉलवाच्या यांनी केले आहे त्यांची रिसर्च आहे. मग आपल्याला समजलं की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिल्याशिवाय काय होईल बघ तर कोणत्याही मेटल प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स काही बाहेर निघणार नाही. त्यामुळे नेसेसरी आहे की आपण त्याला काय सप्लाय केलं पाहिजे काहीतरी एक विशेष अमाऊंटची किंवा एक सुटेबल फ्रिक्वेन्सी काय केली पाहिजे सप्लाय केली पाहिजे. त्या सुटेबल फ्रिक्वेन्सीला आपण कोणती फ्रिक्वेन्सी म्हणू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. की त्या सुटेबल फ्रिक्वेन्सीला काय होईल की मेटल प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स काय निघतील बाहेर. आणखी त्यांनी एक्सपेरिमेंट केलं
कसा म्हणजे एक्सपेरिमेंट म्हणजे याच्यावरून रिझल्ट काढला की जर समजा इथून जेव्हा आपण असा लाईट इन्सिडेंट करतो एखाद्या सुटेबल फ्रिक्वेन्सीचा, आता पहा फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवते, सुटेबल, कमी जास्त फ्रिक्वेन्सी करायचं काम नाही, कारण सुटेबल फ्रिक्वेन्सीच्या खालची आपण फ्रिक्वेन्सी घेतली तर फोटो इलेक्ट्रिक वेव्ह भेटतच नाही. आपण जे फ्रिक्वेन्सी घेऊ ही फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा असते. किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही V0 दाखवते, μ0 आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती. तर आपण घेतलेली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कशी असली पाहिजे मुलांना, मोठी असली पाहिजे. मग जेव्हा आपण या मेटल सरफेसवरती लाईटला इन्सिडेंट केलं, लगेच थोडाही वेळ न घेता इलेक्ट्रॉन बाहेर निघाला. कशी प्रोसेस आहे, इन्स्टंटॅनियस प्रोसेस. कशी प्रोसेस आहे, इन्स्टंटॅनियस, लगेच काहीच वेळ लागला, जसा लाईट पडला इलेक्ट्रॉन बाहेर. म्हणजे देयर इज अ नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडेंट लाईट अँड इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. म्हणजे लाईटला इन्सिडेंट व्हायला आणि फोटो इलेक्ट्रॉन्सला बाहेर निघायला इथं कुठल्याच प्रकारचा टाइम लागणार नाही. जर समजा आपण आता तो कॅल्क्युलेट केला तर तो एवढा आहे 10⁻⁹ सेकंद. म्हणजे एका सेकंदपेक्षाही कमी आहे, मिली सेकंड्स आहे. कसं आहे, काही मिली सेकंद. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस नाही आहे. जसा लाईट मेटल प्लेटवर पडला तिथून काय बाहेर निघाल, इलेक्ट्रॉन बाहेर. इन्स्टंटॅनियस प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे, इन्स्टंटॅनियस. त्यांनी ऑब्झर्वेशन्स केलेले आहे, याच्या मागचे कारण त्यांना सापडले नाही, पण त्यांनी ऑब्झर्वेशन्स केलेले आहे मात्र. मग आपल्याला समजलं की कशी प्रोसेस आहे तुमची, ही इन्स्टंटॅनियस प्रोसेस आहे. आणखी त्यांनी काय केलं बघा, आता पुढे त्यांनी काय केलं की हा जो आपला सेटअप आहे या सेटअपमध्ये दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या. किती गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या, दोन. एक पहिले फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, म्हणजे आपण जी फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट केला होता की नाही ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आणि खालून अप्लाय केलेलं पोटेन्शियली कॉन्स्टंट ठेवलं. पोटेन्शियली कसं ठेवलं मुलांना, कॉन्स्टंट ठेवलं. आणि काय चेंज केला, उरलं कोण आपलं इंटेन्सिटी. सांगितलं मला 3 टर्म आपल्याला चालवायचे आहे, इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, पोटेन्शियल. इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, पोटेन्शियल. त्यातलं फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट. इंटेन्सिटी काय करा, चेंज. इंटेन्सिटी काय करू, चेंज. कशा प्रकारे चेंज केली आणि इंटेन्सिटी हे दाखवतो तुम्हाला टेबल ग्राफ काढायचं आपल्याला, म्हणून टेबल दाखवतो की इंटेन्सिटी आणि इंटेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग करंट 5. त्यांनी पहिले पाहिलं की आपण जो लाईट इन्सिडेंट केला समजा तो 60 वॅटचा होता, म्हणजे इंटेन्सिटी कमी असेल, तर 60 वॅटच्या लाईटसाठी समजा लिहून घेऊ आपण, लिहून टाकतो 60 वॅटचा. काय झालं, 60 वॅटच्या लाईटसाठी जो करंट बाहेर निघाला, समजा हा करंट होता आपला 5 मायक्रोअँपिअर. किती करंट होता, 5 मायक्रोअँपिअर. मग त्यांनी काय केलं, 120 वॅटचा लाईट घेतला, करंट वाढला, फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल कसा आहे, कॉन्स्टंट. इन्क्रीज काय करून आलो, इंटेन्सिटी. जशी इंटेन्सिटी वाढली करंटही काय झाला, करंट झाला 10 मायक्रोअँपिअर. पुन्हा काय केलं त्यांनी, अजून इंटेन्सिटी वाढवली, 360 वॅट किंवा 180 घेतला. किती घेतलं, 180. काय झालं, करंट 15 मायक्रोअँपिअर. नंतर यांनी काय केलं, इकडे 240 वॅटसाठी किती झालं, 25. असे हे वाढवत गेले 300 वॅट, नंतर किती 25 मायक्रोअँपिअर. म्हणजे पहा काय झालं की या सेटअपमध्ये त्यांनी इंटेन्सिटीला इन्क्रीज केलं आणि त्या करस्पॉन्डिंग इंटेन्सिटीचा करंट मेजर केला. त्यांना अशी रिझल्ट मिळाला. मग त्यांनी या रिझल्टचा एक ग्राफ काढला. ग्राफ कसा येईल बघा मुलांना, असा ग्राफ. ग्राफमध्ये लक्षात घ्या पहिले आता ग्राफ कसा येईल, फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे, इथे लिहितो मी. फ्रिक्वेन्सी अँड पोटेन्शियल केप कॉन्स्टंट. कसे ठेवले, फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट. आणि आता ग्राफ कोणाचा काढू, सर हा काढू, इंटेन्सिटी व्हर्सेस करंट. कोणता ग्राफ काढायचा आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड फोटो इलेक्ट्रिक करंट. नाव काय ठेवलं मी, फोटो इलेक्ट्रिक करंट. फक्त करंट नका म्हणा, करंट कशामुळे आलेला आहे, फोटो इलेक्ट्रॉन्समुळे आलेला ना, म्हणून काय म्हणा त्याला, फोटो इलेक्ट्रिक. काय झालं, इंटेन्सिटी वाढवली, करंटही वाढला. कशी वाढली इंटेन्सिटी सांगा, 1 2 3 4 5 6 घेतली अशी आपण 60 120 घेतली ना, अशा प्रकारे वाढवून गेली. काय झालं सांगा, आपला करंटही काय होत गेला, वाढत गेला. कसा वाढत गेला बघा, 60 वॅटला 5, हा 120 वॅटला किती आहे बघा, 10, हा बघा पॉईंट.
180 वॅटला बघा किती आहे 50, हा वाला इथचा पॉईंट आहे. नंतर किती 240 ला बघा किती आहे 20, हा इथचा वरचा पॉईंट. नंतर बघा 300 वॅटला किती आहे पहा 25. म्हणजे काय की जसं आपण इंटेन्सिटी वाढवू राहिलो तशीच करंटची व्हॅल्यू पण काय होऊ राहिली इन्क्रीज होऊ राहिली. ग्राफ प्लॉट केला तर असा मिळाला. म्हणजे काय की हा जो तुमचा ग्राफ आहे हा लिनियर कर्व आला. कोणता कर्व आला मुलांना तो लिनियर कर्व. लिनियर कर्व आपल्याला काय सांगतो की या ठिकाणी जशी आपण इंटेन्सिटीची व्हॅल्यू वाढवू तशीच व्हॅल्यू कोणाची वाढेल करंटची. म्हणजे या दोघांमध्ये कोणतं रिलेशन आहे मुलांनो डायरेक्टली प्रपोर्शनलचं रिलेशन. कोणतं रिलेशन आहे डायरेक्टली प्रपोर्शनल की जशी इंटेन्सिटी वाढेल तसा करंटही काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल. हा त्याने रिझल्ट मांडला. आणखी रिझल्ट काय मांडला की करंट हा फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियलवर डिपेंड नाही. करंट हा फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियलवर डिपेंड नाही. करंट कशावर डिपेंड आहे करंट इज डिपेंड ऑन इंटेन्सिटी ऑफ अ लाईट. कशावर डिपेंड आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट. पोटेन्शियलवर डिपेंड राहू शकते. आपण जर पोटेन्शियल निगेटिव्ह करून टाकलं तर करंटच येणार नाही सर, हे तुमचं बरोबर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जर आपला व्यवस्थित सेटअप ठेवायचा आहे करंट जास्त मिळवायचा आहे तुम्ही फ्रिक्वेन्सी नका वाढवा पोटेन्शियल नका वाढवा. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये काय वाढवा त्याची इंटेन्सिटी वाढवा. जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढा जास्त करंट. आता साधं रिलेशन आहे. करंट जास्त कधी असेल सर जेव्हा भरपूर सारे चार्जेस येतील. म्हणजे इथं भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स येतील. तर भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स कधी येतील जेव्हा लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल. आता इंटेन्सिटीच का कारण इंटेन्सिटी जास्त असणे म्हणजे लाईट्समध्ये फोटॉनचे पॅकेट जास्त असणे. त्याला आपण क्वांटा म्हणतो ॲक्च्युअली. त्यामुळे आपण त्याला क्वांटा म्हणतो. मग जेवढे जास्त फोटॉन्स तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स. एक फोटॉनने समजा 1 इलेक्ट्रॉन इमिट केलं मग 1000 फोटॉन्स आले तर 1000 इलेक्ट्रॉन इमिट होते. इंटेन्सिटी वाढवली 2000 फोटॉन आले 2000 इलेक्ट्रॉन इमिट होते. म्हणजे काय की इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू दी करंट. हा सगळं तिथे लिहितो काय सांगा इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू दी करंट. समजला का सांगा. दुसरा पॉईंट पहिला पाहिला आपण की मिनिमम फ्रिक्वेन्सी पाहिजे त्याला आपण काय म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. दुसरा काय पाहिला करंटचा. एक मधामध्ये आला आपला तिसरा नंबर लिहून टाकून कोणता टाइम लॅगचा होता ना आपला तो नो टाइम. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय लागणार नाही मुलांना टाइम लागणार नाही. कशी प्रोसेस असेल ती इन्स्टंटॅनियस 10⁻⁹ सेकंडमध्ये प्रोसेस काय होऊन जाईल कंप्लीट होऊन जाईल. बरोबर आहे. आता आपण पुढचा पाहू. कोणता पाहू आता आपण पुढचा पाहू की त्यांनी काय केलं. तर आता पुढे जे आहे त्यांनी थोडा चेंज केला याच्यामध्ये. हा समजला नाही एवढा. आता बघा पुढे काय केलं त्यांनी. आता कॉन्स्टंट ठेवायच्या गोष्टी त्यांनी कॉन्स्टंट काय ठेवलं बघा. आता तर या केसमध्ये त्यांनी ज्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या त्या कॉन्स्टंट ठेवलेल्या गोष्टी आहेत तुमच्या एक आहे इंटेन्सिटी आणि एक आहे फ्रिक्वेन्सी. किती गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या दोन. एक लाईटची इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आणि एक काय ठेवलं लाईटची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली. आता इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली मग चेंज कशाला करतील तर पोटेन्शियलला चेंज करतील. ते बरोबर आहे. कशाला चेंज करतील मुलांना पोटेन्शियल. तुम्ही तो सेटअप समोर ठेवा बरं तुमच्या जेव्हा तुम्हाला समजेल. आता बघा खाली आपण बॅटरी बसवलेली आहे. बॅटरीची व्हॅल्यू फिक्स असते पण त्या बॅटरीच्या वर एक रिओस्टॅट बसवलं होतं. मग मी सांगितलं तुम्हाला रिओस्टॅट पोटेन्शियलला रेझिस्टन्सला काय करण्यासाठी चेंज. मग जसं आपण रिओस्टॅटची व्हॅल्यू मागे पुढे करू तिथून निघणारा पोटेन्शियल काय होत राहील चेंज होत राहील. म्हणजे आपण पोटेन्शियल चेंज करू शकतो. जो आपला लाईट वरून पडला तो कोणता आहे मोनोक्रोमॅटिक. त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवा सांगितलं. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. लाईटला चेंज करू नका. इंटेन्सिटी कॉन्स्टंट एकच लाईट ठेवा 100 वॅटचा तर 100 वॅटचा. म्हणजे इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी झाली कॉन्स्टंट. फक्त आता आपण काय चेंज करू पोटेन्शियल चेंज करू. कशा प्रकारे चेंज करू पोटेन्शियल पहा हे लिहिलं का. काय चेंज करणार आहे मुलांना सांगा आपण आता पोटेन्शियल चेंज करणार आहोत. आणि पोटेन्शियल चेंज करून त्याच्या करस्पॉन्डिंग करंट मेजर करणार आहोत. पहा प्रत्येक वेळेस करंटच मेजर करतो कारण आपला हा एक्सपेरिमेंट मेनली कशासाठी आपल्याला काय पाहिजे करंट पाहिजे. आपण बसवलं ना मायक्रोमीटर करंटसाठी. मग आता पोटेन्शियलसाठी आपण काय केलं तर आपण सगळ्यात आधी पॉझिटिव्ह पोटेन्शियल ठेवलं मुलांना. कोणतं पोटेन्शियल ठेवलं पॉझिटिव्ह. समजा हे +1 व्होल्ट +2 व्होल्ट +3 व्होल्ट +4 व्होल्ट +5 व्होल्ट +6 व्होल्ट अशा प्रकारे समजा आपण पोटेन्शियल ठेवलं अंदाजे. तर आपल्याला काय जमलं त्यांना की काय होते की एका पोटेन्शियलवर जेव्हा आपण अशा प्रकारचं पोटेन्शियल ठेवतो तर यातल्या एखाद्या पोटेन्शियलवर तुमचा करंट फ्लो होतो. समजा करंट फ्लो व्हायला लागेल. समजा आपण पाहू की 1 व्होल्टच्या पोटेन्शियलवर
जी पोटेन्शियल आहे 1 व्होल्टचं पोटेन्शियल आहे. आपल्याला जो करंट मिळाला, किती मिळाला आपल्याला करंट, जो करंट मिळाला तो करंट समजा की त्यासाठी काय करतो मी पहिले एखादं झिरोचं पोटेन्शियल घेऊन गेलो तुम्हाला समजण्यासाठी, किंवा 0 व्होल्ट पोटेन्शियल आहे. किती व्होल्ट पोटेन्शियल आहे 0. तो 0 व्होल्ट पोटेन्शियल असतानाही त्या इमिटर प्लेट ई कडून निघालेले इलेक्ट्रॉन सी कडे येतील आणि सी कडून ते खाली सर्किटमध्ये फ्लो होतील, म्हणजे तुम्हाला करंट मिळेल. 0 व्होल्टवरही काय मिळेल करंट. म्हणजे असं गरजेचं आहे काय की पोटेन्शियल बसवलंच पाहिजे. पोटेन्शियल न बसवताही तुम्हाला करंट मिळेल, पण तुम्हाला जास्त क्वांटिटीमधला करंट पाहिजे असेल तर मग तुम्हाला पोटेन्शियलची गरज आहे. समजा मग समजा या 0 व्होल्टसाठी आपण कन्सिडर करू की 10 मायक्रो एम्पियर एवढा करंट मिळाला. आपण पोटेन्शियल वाढवलं, करंट वाढला 15 मायक्रो. आपण आणखी पोटेन्शियल वाढवलं, करंट वाढला 20 मायक्रो एम्पियर. आपण आणखी पोटेन्शियल वाढवलं पण करंट मात्र कॉन्स्टंटच राहिला. आपण आणखी पोटेन्शियल वाढवलं, करंट मात्र कॉन्स्टंटच राहिला. आपण पोटेन्शियल वाढवत गेलो पण करंट मात्र कसा होत गेला, कॉन्स्टंट. म्हणजे करंट वाढू राहिला नाही. आपण पोटेन्शियल तर वाढू राहिलो पण करंट कसा झालेला आहे, कॉन्स्टंट. इथपासून करंट कॉन्स्टंट झाला, तो वाढणार म्हणजे तो कशामध्ये गेला, सॅच्युरेशन. कशामध्ये गेला तो, सॅच्युरेशन. सॅच्युरेशन काय असते समजा बघा, उदाहरण पाहू. एखादा मुलगा आहे त्याला खूप गुलाबजामुन आवडतात. गुलाबजामुन त्याला पहिले 2-3 दिले, 4-5 दिले, 5-6 दिले, 7-8 दिले, त्याला मस्त मस्त एकदम जबरदस्त खाल्ले 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 खाल्ले. आता 10-15 पाऊस मग घेणं पाहू, तसाच पडेल. दुसरा टाकला तसाच पडेल, तिसरा टाकला तसाच पडेल. तुम्ही आपल्याला 8-10 दिले तसेच पडून राहतील, तो काही त्याला खाऊ शकत. म्हणजे त्याचं पोटात सॅच्युरेशन लेवलवर पोहोचलं किंवा आता नवं घेऊ रे बाबाच त्यांना किती खाशील, तसं होते ते. तर तसं या करंटसोबत होऊ राहिलं की आपण पोटेन्शियल सप्लाय करू राहिलो, वाढू राहिलो, करंट वाढला 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 वाढला. मग आपण पोटेन्शियल वाढवतो येते करंट. एका पॉईंटला करंट काय होईल, त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू देईल की आता करंट वाढणार नाही. म्हणजे करंट कशामध्ये गेला, सॅच्युरेशन लेवलमध्ये गेला. कशामध्ये गेला, सॅच्युरेशन लेवलमध्ये गेला. त्या करंटला कोणता करंट म्हणतो आपण, सॅच्युरेशन करंट. कसा आहे ग्राफ बघा, असा ग्राफ आहे. आता लक्षात घ्या, इथं मी आधी पॉझिटिव्ह पोटेन्शियल घेणार आहे आणि मग लगेच निगेटिव्ह पोटेन्शियल घेणार आहे. त्यामुळे आपण 2 क्वाड्रंट चूज करून घेऊ ना मुलांना, एक पॉझिटिव्ह वाला आणि एक कोणता निगेटिव्ह वाला. मी याला असं करून टाकतो इकडे, म्हणजे हे इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल राहील मुलांना आणि इकडे कोणता पोटेन्शियल राहील, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. सोबत आहे ना आपल्याला. आणि पोटेन्शियल वर्सेस कोणाचा ग्राफ आहे मुलांना, करंटचा ग्राफ. पोटेन्शियल वर्सेस त्याचा ग्राफ आहे करंटचा, फोटो इलेक्ट्रिक करंटचा ग्राफ आहे. पहा काय झालं, 0 होतं पोटेन्शियल आपलं आधी. 0 पोटेन्शियलला काय 10 मायक्रो, समजा अंदाजे एक 10 आहे. आता अंदाजे म्हणजे 10 एवढा करंट होता. पोटेन्शियल 1 व्होल्ट वाढवलं, इकडे गेलो आपण पोटेन्शियल घेऊन, काय झाला करंट 50. पुन्हा 2 व्होल्टवर गेलो, करंट किती झालं सांगा मुलांना, सर 20. नंतर 3 व्होल्टवर गेलो सर 20. 4 व्होल्टवर गेलो सर 20. 5 व्होल्टवर 20. दुसरीचा मुला खा की मॅच्या पाहता मॅच्या लागू राहिले, भूक लागली असेल तोही खात जा. म्हणजे पहा काय झालं की जसं आपण पोटेन्शियल वाढवू राहिलो आपला करंटही काय होऊ राहिला, इन्क्रीज. पण एका पॉईंट नंतर करंट आपला कॉन्स्टंट. असा ग्राफ घेतला कोण, असा काय घेतला, अशा प्रकारचा. म्हणजे काय की या पॉईंट पासून इथपर्यंत करंट वाढत गेला आणि नंतर मात्र करंट काय झाला, कॉन्स्टंट झाला. काय झाला तुमचा करंट, कॉन्स्टंट. मग आता हा करंट इथं कॉन्स्टंट का झाला ते पहा. करंट कॉन्स्टंट का झाला बघा, अशा प्रकारे का झाला ते आपल्याला माहित नाही अजून. कारण की याचे रिझल्ट आपल्याला सांगायचे, रिझल्ट ते क्वांटमची थिअरी सांगते, तेही बघू आपण. आहे ना, पहिले सगळं झालं काय ते तर पाहून घ्या फक्त. असं असं झालं, असं असं केलं, हे झालं ते झालं, मग पाहू काय त्याच्या मागचं. मग त्यांनी थोडा चेंज करून घालायचं की आपण काय करू आता, की जे आपण इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली होती याच्यामध्ये थोडा चेंज करू, की इंटेन्सिटीला चेंज करू आपण. कशाला चेंज करू, इंटेन्सिटीला. मग जसा त्यांनी इंटेन्सिटीला चेंज केला त्यांना जाणवलं की आपण जर इंटेन्सिटी वाढवली, बघा इंटेन्सिटी वाढवली करंट वाढेल. हाय रिलेशन कुठे आहे, इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू करंट, करंट काय होईल वाढेल. म्हणजे त्यांना जाणवलं की हे रिडिंग तुमचे असे गेले. बघा इथे अशा प्रकारचा ग्राफ. कधी जेव्हा इंटेन्सिटी इथे होती मिनिमम आणि इथे इंटेन्सिटी कशी आहे, मॅक्सिमम.
करंटचा ग्राफ कुठे गेला वर, पण करंट मात्र काय झाला एका पॉईंट नंतर कॉन्स्टंट झालाच. भले करंट वाढला इंटेन्सिटी वाढल्यावर, पण एका पोटेन्शियलला करंटची व्हॅल्यू पण कशी झाली, सॅच्युरेट झाली व्हॅल्यू, कॉन्स्टंट झाली ती व्हॅल्यू. म्हणजे काय की या लेवलमध्ये करंट काय झालेला आहे, सॅच्युरेशन मध्ये आलेला आहे. काय आलेला आहे, करंट सॅच्युरेशन. इंटेन्सिटी अजून मिनिमम केली आपण, अशी मिनिमम केली तर करंट हे कसा असेल मुलांना, असा असेल. कसा करंट असेल, कमी, व्हेरी लो, व्ही मिनिमम. व्ही मिनिमम साठी करंट हे कसा असेल, मिनिमम असेल. जशी आपण इंटेन्सिटी वाढवू कळत घ्यावं असेल वाढत जाईल. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं की एखाद्या पोटेन्शियलला बघा या रिजनमध्ये आपण पोटेन्शियल जरी वाढवत गेलो तरीही करंट मात्र कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तर त्या रिजनला आपण म्हणतो सॅच्युरेशन रिजन. कोणता रिजन आहे तुमचा, तो सॅच्युरेशन रिजन. आणि या पोटेन्शियलला म्हणतो सॅच्युरेशन पोटेन्शियल. कोणतं पोटेन्शियल आहे, सॅच्युरेशन पोटेन्शियल. की या 2 व्होल्टला तुमचा आता जो करंट आहे तो काय झाला, सॅच्युरेट झाला. कोणतं पोटेन्शियल म्हणू आपण त्याला, सॅच्युरेशन पोटेन्शियल. कोणतं पोटेन्शियल म्हणू, सॅच्युरेशन पोटेन्शियल. आणि त्याच्या पोटेन्शियलला करस्पॉन्डिंग जो करंट असेल त्या करंटला काय म्हणू, सॅच्युरेशन करंट. हा सॅच्युरेशन करंट. कोणता करंट आहे, हा सॅच्युरेशन करंट. की एका पर्टिक्युलर पोटेन्शियलला जेव्हा करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट होत राहील, जरीही आपण पोटेन्शियल वाढवत गेलो तरीही त्या करंटला, करंटची व्हॅल्यू वाढणार नाही, ती कशी राहील, कॉन्स्टंट राहील. त्या कॉन्स्टंट करंटला काय म्हणतो आपण, सॅच्युरेशन करंट. आता काय केलं, हा चेंज करून टाकला आपण. इकडे काय चेंज केला, आता निगेटिव्ह पोटेन्शियल घेऊ. कसे पोटेन्शियल घेऊ, निगेटिव्ह. सर निगेटिव्ह पोटेन्शियल कसे घ्या, मग आधीच सांगितलं होतं, ऍक्सलरेटेड आणि रिटार्डेशन. कम्युटेटर कशासाठी बसवलेला आहे, पहिले सी पॉझिटिव्ह होता, ई कसा होता, निगेटिव्ह. आता सी ला निगेटिव्ह करा, सी ला काय करा, निगेटिव्ह. सर हा सी, हा गेला निगेटिव्ह. सर हा ई, हा केला पॉझिटिव्ह. इथून काय बाहेर निघाले, इलेक्ट्रॉन बाहेर निघाले. आता इकडे ऑलरेडी कोणता चार्ज आहे, सर निगेटिव्ह चार्ज आहे. दोघांमध्ये रिपल्शन. हा इलेक्ट्रॉन आता याला ऍक्सेप्ट नाही करत, सी वाला त्याला रिपेल करते, चलो जाओ जिधर से आए थे उधर वापस. म्हणजे आता तर सर्किटमध्ये करंटच नाही उराला बुवा सर. मग तरीही स्मॉल अमाऊंट मध्ये काही काही करंट थोडा पहिले येईल, पण नंतर मात्र करंट येणार नाही. जर तुम्ही निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवाल, एखाद्या निगेटिव्ह पोटेन्शियलला असा पॉइंट येईल की सर्किटमध्ये 0 करंट होईल. किती करंट होईल सर्किटमध्ये, 0. कुठल्याही प्रकारचा करंट वाढणार नाही. तो कसा येईल तुमचा, असं बघा, कमी 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 झिरो, कमी 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 झिरो, कमी 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 झिरो. बघा काय होतं, असा आला. हा पॉईंट, कोणता पॉईंट आहे तो, हा वाला. या पॉइंटला टोटल करंट झाला 0. झाला टोटल करंट 0. आणि लक्षात घ्या, इंटेन्सिटी जरी वेगवेगळी असली, तिघांचं बघा इंटेन्सिटी वेगळी आहे, तिघांचा सॅच्युरेशन करंट कसा आहे, वेगळा आहे. लक्षात घ्या, याचा सॅच्युरेशन करंट किती आहे, समजा हा 20 होता, हा 20 पेक्षा जास्त येईल मुलांना, हा 20 पेक्षा कसा अजून जास्त. म्हणजे इंटेन्सिटीमुळे सॅच्युरेशन करंट वेगवेगळा होतो. इंटेन्सिटी वाढली, सॅच्युरेशन करंटही वाढेल. पण लक्षात घ्या, जेव्हा आपण निगेटिव्ह पोटेन्शियल सप्लाय करतो तेव्हा करंट 0 जेव्हा होतो तेव्हा प्रत्येक वेळेस तुमची इंटेन्सिटी किती असो, कमी असो अथवा जास्त असो, प्रत्येक वेळेस हा पॉइंट इथंच राहील. म्हणजे हे पोटेन्शियल तुमचं कसं असेल, कॉन्स्टंट. समजा -0.5 व्होल्टला तुम्ही कोणतीही इंटेन्सिटी ठेवा, आता तुमचा सॅच्युरेशन हा तुमचा कोणता पॉईंट येईल, कट ऑफ पॉईंट येईल, तर तो कट ऑफ पॉईंट राहील. या पॉईंटला आपण कोणतं म्हणतो, कट ऑफ पॉईंट किंवा कट ऑफ व्होल्टेज. मग असं व्होल्टेज की ज्या व्होल्टेजला तुमच्या सर्किट मधला करंट किती असेल, 0 असेल, त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो, त्याचं कोणतं व्होल्टेज आहे ते, कट ऑफ व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज आहे तुमचं, हे कट ऑफ. तर एवढे पॉईंट सगळं तुम्हाला समजले का, आपल्याला तिकडे तो पॉईंट ऍड करून घ्यायचा आहे. कोणता पॉईंट होता आपला, एक सॅच्युरेशन करंट वाला आणि एक कोणता, कट ऑफ. किती पॉईंट झाले मुलांना आपल्याशी, 4 पॉईंट. किती पॉईंट झाले आपल्या आता, 4. आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. कशावर जाऊ आता आपण, पुढच्या पॉईंटवर. पुढचा पॉईंट कसा याने एक्सप्लेन केला ते बघा. आता डायग्राम फेकून काढायचं आपल्याला, डायग्रामचे काम जवळपास झाले. आता त्यांनी विचार केला की मग आपण पाहिलं की ई पासून इलेक्ट्रॉन कुठे चालले मुलांना, सी कडे. हा ई होता आणि सी होता. आता हा इलेक्ट्रॉन होता चालला,
मग इलेक्ट्रॉन जेव्हा या स्पेसमधून मूव्ह होईल तेव्हा बघा इलेक्ट्रॉनला जर लवकरात लवकर ई पासून सी पर्यंत पोहोचायचं त्याची व्हेलॉसिटी जास्त असली पाहिजे. साधा नियम आहे. व्हेलॉसिटी कशी असली पाहिजे? मॅक्सिमम. व्हेलॉसिटी मॅक्सिमम असणे म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याच्याकडची एनर्जी जास्त असणे. विशेष म्हणजे कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा हाफ mv². कसा आहे? हाफ, फुल नाही आहे, हाफ mv². म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असली पाहिजे. मग आता बघा जर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी कशी असेल? जास्त. इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कमी असेल तर कायनेटिक एनर्जी कशी असेल? कमी कायनेटिक एनर्जी असेल. बरोबर आहे. मग आता कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते ते आपल्याला पाहायचं. कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते ते आपल्याला पाहायचं. जसं करंट इंटेन्सिटीवर डिपेंड होतात तशी कायनेटिक एनर्जी डिपेंड आहे फ्रिक्वेन्सीवर. कशावर डिपेंड आहे? ती लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. कोण? कायनेटिक एनर्जी. कशावर डिपेंड आहे? त्याच्या फ्रिक्वेन्सीवर. आणखी एका गोष्टीवर डिपेंड असते, पोटेन्शियलवर डिपेंड असते. कशावर डिपेंड राहते? पोटेन्शियलवर डिपेंड राहते. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल या दोन गोष्टी मेंटेन करतात काय तुमची कायनेटिक एनर्जी. त्या ॲटमकडे असते कायनेटिक एनर्जी. आता ॲक्च्युअलमध्ये कायनेटिक एनर्जी कशी येते काय येते याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी नंतरच्या लेक्चरमध्येच देईल. जेव्हा आपण क्वांटम थ्योरी शिकू तेव्हा एकदम ॲक्युरेट एक्सप्लेनेशन देईल. कसं की लाईट येतो, लाईटमध्ये काय असतं? फोटॉन. फोटॉनकडे काय असते? एनर्जी. E=hν. ती एनर्जी कुठे जाते? मेटल सरफेसमध्ये. मेटल सरफेसमधून बाहेर निघते. मग इलेक्ट्रॉनकडे एक्सेस एनर्जी उडते, वर्क फंक्शन राहते. त्या गोष्टी सगळ्या क्वांटम मेकॅनिक्समध्ये एक्सप्लेन करू आपण, तेव्हा त्या सुटेबल राहतील. सध्या फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा की कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर. म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज झाली म्हणजे कायनेटिक एनर्जी पण द्यावी तुमची चेंज. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर हा एक ऑब्झर्वेशन भेटला आपल्याला. बाबा कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करेल? तुम्ही त्याच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड. बरोबर आहे. आणखी याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट पाहायचा आहे. तो कोणता आहे? की जो आपला फोटो इलेक्ट्रिक करंट आहे हा आपण पाहला कशावर डिपेंड करेल? तुमच्या इंटेन्सिटीवर. कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करेल? त्याच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करेल. बरोबर आहे. तर ह्या एवढ्या गोष्टी जवळपास आता आपण याच्यावर स्टडी केल्या. किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पाहिजे, इंटेन्सिटी करंटला प्रपोर्शनल असते, टाइम लागत नाही, सॅच्युरेशन करंट, कट ऑफ व्होल्टेज. त्यानंतर कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करेल? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करेल. त्याची कशी फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त असेल तेवढी जास्त काय राहील त्याची कायनेटिक एनर्जी राहील. तर हे सगळे ऑब्झर्वेशन आपल्याला कोणी दिले? हॉलबॉच आणि लिनार्ड या दोन सायंटिस्ट लोकांनी हे आपल्याला एक्सपेरिमेंट केले. आता लिनार्डने जेव्हा हे एक्सपेरिमेंट केले तेव्हा त्याला सरळ सरळ म्हणता आलं की तिथून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर निघून राहतो. कारण याने नियर अबाउट 1901 किंवा 2 मध्ये हा एक्सपेरिमेंटचा रिझल्ट दिला. आणि आपल्याला माहिती आहे 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता. त्याच्यात त्याला कॅथोड रेज म्हणायचे. नंतर मग जे थॉम्सनने सांगितलं की हा काय इलेक्ट्रॉन्स आहे, तेव्हापासून त्याला आपण काय कन्सिडर करतो? इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो. तर अशा प्रकारे हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होता. त्याच्यावरचे यांनी दिलेले हे ऑब्झर्वेशन्स होते. कधी कधी एखाद्या वेळेस पेपरमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय हेच विचारतात. तर त्या केसमध्ये आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आणि यातले जे पॉईंट्स जसे मार्किंग असेल की तुमची त्या मार्किंगनुसार 3-4 मार्कचा क्वेश्चन असेल तर यातले 4-5 पॉईंट किंवा जवळपास तुम्ही सगळे पॉईंट कन्सिडर करा. शॉर्टमध्ये सगळे पॉईंट व्यवस्थित घ्यायचे. बरोबर आहे. आता तुम्ही एवढ्या बेसिकली हे सगळं शिकून आले, तुम्ही याच्यावरून जेव्हा आपले फॉर्म्युले बनतील एकदम इझिली फॉर्म्युले बनतील. त्यामुळे तुम्ही नीटसाठी म्हणा किंवा JEE म्हणा जेव्हा प्रिपेअर करा तेव्हा तुम्ही इझिली हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. आपण तशीही गणितं घेऊ त्या लेवलचे की जेणेकरून तुम्ही याच्यामध्येच त्याचा तुमचा अभ्यास होईल. बरोबर आहे. फक्त बोर्डसाठी म्हणून आपण कन्सिडर नाही करू, दोन्हीसाठी कन्सिडर करू, जेणेकरून तुम्ही त्या एक्झाम जरी देत असल्या तरी तुमचे ह्या जाईल कवर. आता ह्या गोष्टी कोणी सांगितल्या? आपल्याला एक सांगितल्या. आता आपण काय करू बघा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता याची जवळपास आपला फोटो इलेक्ट्रिक झाला, आपलं त्याचं हे झालं एक्सपेरिमेंट आपण कसा केला, काय केला, ऑब्झर्वेशनही काढले आपण, रिझल्टवरही पोहोचतो थोडाफार. आता ही थिअरी याच्यामध्ये रेडिएशनबद्दल जी आहे ना कशा प्रकारे फेल ठरली म्हणजे वेव्ह नेचरला एक्सप्लेन करायचं. वेव्ह नेचर त्या थिअरीला एक्सप्लेन करू शकला नाही. मग ते फेल्युअर पाहू थोड्या वेळात आणि मग आपण आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनकडे जाऊ की जे एकदम ॲक्युरेट आहे. त्यांनी याचं एकदम ॲक्युरेटली आणि शार्प ॲन्सर दिलेलं आहे की हे सगळे फिनॉमिना कशा प्रकारे होतात. बरोबर आहे. तर आपलं आपण पुढचं फेल्युअर आणि आईन्स्टाईनचं जे आहे आपलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.